हो लवकर दार उघडा. उघडतो पण काय झालंय काय? दार उघडा सांगते तुम्हाला. अहो पण अर्जंट सांग ना तरी. अहो तैसे बाबा थँक गॉड तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं वगैरे नाहीये ना? अहो त्या पक्याची माणसं तुमच्या मागावर आहेत. ती बघा तिथेच आहेत मागे. नाही तुम्ही चला. माहिती आहेत मला. बघूया ना काय करतात ते. काही करणार नाही. माहितीये काय करणार आहेत म्हणजे? बाबा तुम्हाला काही झालं तर? अरे काय होणार नाही काय. बघ मी इथेच थांबतो. येऊ देत त्यांना. बघूया काय नाही 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 तुम्ही आत्ताच्या आत्ता सोसायटीच्या आत चला माझ्या बरोबर. नको माझं ऐक तू. माझं ते काही करणार नाही मी काही एक ऐकणार नाही. अगं, चला पण बाबा ऐक ऐका माझा प्लीज. रिस्क नका घेऊ प्लीज. चला बाबा. अगं पण नाही मी तुमचं काही ऐकणार नाहीये. चला चला. माझं परशू, ऐका. आधी गेट लावा पहिले. चला बाबा. अरे बसा बरं तुम्ही आत. तू काय ग बघ. मला सांगा तुम्ही मुळात चालत का येत होतात? काय करणार मग. अगं ज्या बस नाही येत होती ती बसच बंद पडली. अर्धा तास थांबवतो पण काय बस मिळालीच नाही. मग म्हटलं जरा चालत जाऊया म्हटलं. बाबा वाटेत त्यांनी काही केलं असतं म्हणजे तुम्हाला. कोणी काय केलं असं. कोणी काय करणार नाही. काही करत नाहीत. मग काय करायचं? द्यायचे अनिसला पैसे? पण 5 लाख रुपये म्हणजे 5 लाख खूप मोठी रक्कम आहे आणि तीही अशा माणसासाठी. शी. प्रभूबाई, माझगावकरांची जर कटकट जाणार असेल ना तर काय प्रॉब्लेम आहे? पण एवढे पैसे आणायचे कुठून? हो ना. आपण इमानदार माणसं. त्या अनिश सारखे खोटे धंदे नाहीत आपले. कुठून आणायचे पैसे? हे बघा, मला वाटतं आपण प्रत्येकाने 50-75 हजार जर काढले ना तर अनिशला देण्या एवढे पैसे आपल्याकडे जमतील. माझगावकर कायमचे निघून जातील इथून. बरं मला एक सांगा, माझगावकर अनिशचं काय ऐकतील? तो त्या बाप लेकाचा प्रश्न आहे. अनिश बघून गेल ना काय करायचं ते. आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, पण अनिश जे पैसे सांगतो ना ते जरा जास्त आहे. मी काय म्हणते, आपण ना जरा अनिशशी स्मार्टली बार्गेनिंग करूया. अनिशला आपण सांगूया तू गपचूप 3 लाखात काम कर. बघूया, म्हणजे ट्राय करूया. पण काय आहे ना, आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडसर दूर होईल. नाही, मागे आपण जेव्हा रिडेव्हलपमेंटचा विषय काढला होता तेव्हा माझगावकरांनी मोडता घातला होता. ते काम सुद्धा पुन्हा मार्गी लागेल. एक लक्षात घ्या, भविष्यातली आपल्या मुलाबाळांसाठीची ही इन्व्हेस्टमेंट आहे. अर्थात मला काय वाटतं, आपण सोसायटीतल्या इतर लोकांना पण सांगूया जे माझगावकरांच्या विरोधात आहेत. म्हणजे आपलं कॉन्ट्रीब्युशन पण कमी होईल ना. नाही, पण मला काय वाटतं की आपण अनिशला एकदा का पैसे दिले तर तो काम करेलच याची काय खात्री आहे? अहो, एक तर तो धड नाही आहे, आधीच त्या पैशांचे घोळ घालून बसलाय. आयडिया, आपण एक काम करूया. आपण अनिशकडनं ना स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊया की तो 15 दिवसात हे काम करेल आणि ही सोसायटी सोडून कायमचा निघून जाईल. पण देसाई, यात धोका असा आहे, माझगावकरांना जर कळलं ना की आपण अनिश सोबत काही डील करतोय तर मात्र वांदे होतील. हे बघा, माझा अनिशवर अजिबात विश्वास नाहीये. त्याने आधी सुद्धा पैसे बुडवले होते. अहो, मला फार मोठा फटका बसलाय आणि आता हे पैसे पण गेले ना तर फार मोठी भानगड होईल. आपण भांडत बसूया आणि आयुष्यभर त्या माझगावकरांचा त्रास सहन करत बसूया. छे छे छे. त्यापेक्षा आपण अनिशला इथे बोलवूयात आणि एकदाचा काय तो फायनल सोक्षमोक्ष लावूयात. काय? ठीक आहे, मग मी अनिशला तसं कळवतो. रोज 10 लोक म्हणजे पोट्टा इथे बसलाय. याला तर काय काळजीच नाही. राजू, हे काय नवीन लपडा? काय झालं आता?
नाही बाबा का भैरवी मले असं बोलत नाही, सगळ्यांनाच बोलत होती ती का बाबा ती बिझनेस चालू करणार आहे आणि मग तिले ना 10 लाख रुपये मिळणार आहे. 10 लाख. माहिती आहे मला, तो बिझनेस नाही आहे, कॉम्पिटिशन आहे. हा ते जर ती जिंकली तरच तिला बक्षीस मिळेल. आणि इतकं सोपं वाटलं का तिला? नाही नाही, पण हल्ली काय कुणाला पण बक्षीस मिळतं ना. तो आपला त्या सोसायटी मधला तो मेघराज, तो गेला तर खरडवायला तिकडे, ते खरडवलं त्याला 2 रुपये मिळाले. माहितीये तुले सांगतो, म्हणून मले बाबा विश्वास आहे का कुणाला पण बक्षीस मिळू शकतो. आणि बाप्पा तिले बक्षीस जर मिळालं ते पण 10 लाख रुपये, तर मग ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार ना. हा काय राजा, डोकं फिरलं का तू? डोकं फिरलं का? काय करून राहिला तू? तो देसाई, तो तोरणे मला मास दाखवतात मला. अरे मला पैसे देता येते, सोडणार नाही मी. सगळ्या गाड्या पेटवून देतो, उडवून टाकतो सगळं. मी चोर आहे हा? विश्वास नाही माझ्यावर त्यांचा. तुम्ही काय पाहून राहिले इकडे तिकडं? मग आडवान त्याला बाप्पा. भाऊजीला कळलं की यांनी हे असं केलं ना, आपण दोघं इथं हजर असून त्याला अडवलं नाही तर भाऊजी आपल्याला घराच्या बाहेर काढतील की नाही? नाही बाबा राजो नाही, राजो पाया पडतो ना तुम्हाला, हात पाय पडतो. बघ ना बाबा बघ ना, हे ना CCTV आहेत ना, CCTV ऐक रे, ऐक. त्याच्यात दिसतं ना सगळं. आता म्हणजे सांग का बाबा कोणी तक्रार केली तर पोलीस जेलमध्ये टाकतील ना तुले, खडी पुढची ना आयुष्यभर. काय तारास करतो नको ना बाबा, शांत हो ना, शांत हो ना. काय करू मामा? हा मामा, अरे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कोणी सपोर्ट करत नाही आम्हाला. त्या सेवानी बिल्डरचे 15 लाख रुपये द्यायचे, त्याचं 15 लाखाचं खर्च आहे माझ्या डोक्यावर. म्हणून या सोसायटी वाल्यांना 5 लाखाचा चुना लावत होतो, झोल करत होतो मी. आपण काय करू, आपण ज्योतिषाकडे जाऊ. काय ज्योतिषाकडे? ज्योतिष काय उपयोग आहे? रोज सकाळी उठून पूजा करतोय ना, त्यांनी सांगितलेलं सगळं करतोय ना, मग काय होतंय? तरी सुद्धा हे घरचे सगळे नाचताय डोक्यावर माझ्या. मी तुला एक उपाय सांगू का बाबू? हे पाय, तू भैरवीचे पाय धर. मामी, एकदा बोललीस, यानंतर पुन्हा बोललीस ना, माझ्या हातून काहीतरी वेड वाकडं होईल. बाबू, मी हवेत नसतो बोलत. माझ्या बोलण्याला ना एक पाया असतो. हा, मी असं उगाच नाही. मला काय सांगायचं आहे पाय, जेव्हा बाई यशस्वी होते तेव्हा नवऱ्याले तिचं यश नेहमी खूपच असते, आपली बायको पुढे गेली म्हणून. आणि तुझ्या बाबतीत तर तसं खरं आहे की नेहमी खोटं बोलून राहिली का सांग बरं? आणि तुझ्या यशस्वी बायकोच्या पाठी तुझा बाप असा पहाडासारखा उभा आहे. मग झालं, मग अजून तिच्या हातात चाव्या आल्या की नाही घरच्या, करशील काय तू? म्हणून सांगतो तिले राजा, तिले शरण जाय. काय बाईचं मन लय कोमल असते, तू शरण गेला ना ती पागळते. हा, मग ती तुझ्यावर प्रेम करू लागीन. असं एक काय, 2 काय, 100 पट प्रेम करीन राजा ती तुझ्यावर. आणि मग एकदा तिले प्रेमात तू असं गुरफटवलं की मग बेसावक्षणी तिच्या पायात पाय घालून तिले अडवा पाड. हा म्हणजे तुला सांगतो का बाबा, ज्योतिषाने पण हे चाललं, हिने जरा जास्त जाईल. ज्योतिष हे कमी शब्दात बोलला, तो एवढंच बोलला का बाबा डोक्याने लढ. मामा, पण ते 15 लाख रुपये द्यायचे रे सेवानी बिल्डरला, ते कुठून आणू? अरे बाबा त्याच्यावर पण उपाय ना. सब दुखो की एक ही दवा, भैरवी माता की जय. मी तुले काय सांगतो का बाबा, ती अंगावरचे दागिने दे, तू मागशील ते दे. फक्त तू एक काम कर, तू काय कर का बाबा, तिला शरण जा. प्रेमात लय ताकद असते बाबू, पण प्रेम तेवढंच बावळटेही असते. प्रेमाला समजत नाही. तर गावचा तो बकरा कसा असते, त्याला आपण खाऊ पिऊ घालतो, मग अंजारतो गोंजारतो, त्याला वाटते आपला मालक आपल्यावर प्रेम करते, मग तो आपल्याला असं म्हणजे आपल्या अंगांगावर खेळू लागते. तसं आहे ना ते, तसंच करतो हिच्या बाबतीत. तिला अंजार गोंजार. हा, येते काय लक्षात येऊन आलं का बेटा बाबू?
अनिश तू कधी आलास? तू येऊन आलायस का? किती वेळ वाट बघितली अनिश, कुठे होतास तू?